दंडवत प्रणाम. महानुभाव पंथात पंचकृष्ण म्हणजे कोण? हे 5 वेगवेगळे अवतार आहेत का, की एकाच परमेश्वराचे 5 दिव्य प्रकट स्वरूप? आज आपण महानुभाव तत्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाच्या पंचकृष्ण संकल्पनेचे रहस्य समजून घेणार आहोत. पंचकृष्ण म्हणजे काय? महानुभाव पंथात परमेश्वराने जीवोद्धारासाठी विविध काळात आणि विविध ठिकाणी अवतार धारण केले. या 5 प्रमुख अवतारांना एकत्रितपणे पंचकृष्ण असे म्हटले जाते. येथे कृष्ण हा शब्द केवळ द्वापार युगातील श्रीकृष्णापुरता मर्यादित नाही, तर जीवांचा उद्धार करणाऱ्या परमेश्वराच्या अवतार स्वरूपासाठी वापरला गेला आहे. पहिले कृष्ण. श्रीकृष्ण चक्रवर्ती सूत्र म्हणते, जैसे द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती. द्वापार युगात श्रीकृष्ण चक्रवर्ती यांनी अवतार धारण केला. भगवद्गीतेचा उपदेश, धर्मसंस्थापना आणि भक्तांचे रक्षण या कार्यांद्वारे त्यांनी संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन केले. महानुभाव परंपरेत ते पंचकृष्णातील पहिले आणि आद्य स्वरूप मानले जातात. दुसरे कृष्ण. श्री दत्तात्रेय प्रभू सूत्र म्हणते, जैसे सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभू. सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रेय प्रभूंचे वास्तव्य होते. ते ज्ञान, वैराग्य आणि अध्यात्माचे मूर्तिमंत स्वरूप मानले जातात. लीळा चरित्रातील पहिल्याच लीळेत आपण पाहतो की त्यांनी श्रीचक्रपाणी प्रभूंना ज्ञानशक्ती प्रदान केली. म्हणून पंचकृष्ण परंपरेत त्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तिसरे कृष्ण. श्री चांगदेव राऊळ सूत्र म्हणते, जैसे द्वारावतीये श्री चांगदेव राऊळ. द्वारका येथे श्री चांगदेव राऊळ यांनी अवतार कार्य केले. महानुभाव परंपरेत ते परमेश्वराच्या दिव्य कार्याची पुढील कडी मानले जातात. त्यांच्या जीवनातून भक्ती, वैराग्य आणि ईश्वरनिष्ठेचा आदर्श दिसून येतो. चौथे कृष्ण. श्री गुंडम राऊळ श्री गोविंद प्रभू सूत्र म्हणते, जैसे रुद्धपुरी श्री गुंडम राऊळ. रुद्धपूर येथे श्री गुंडम राऊळ म्हणजेच श्री गोविंद प्रभू प्रकट झाले. महानुभाव पंथाच्या इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत उंच आहे. श्री चक्रधर स्वामींच्या अवतार कार्याशी त्यांचे कार्य घनिष्ठपणे जोडलेले आहे. त्यांनी असंख्य जीवांना भक्ती आणि परमेश्वर भक्तीचा मार्ग दाखवला. पाचवे कृष्ण. श्री चक्रधर स्वामी सूत्र म्हणते, जैसे प्रतिष्ठानीम श्री चांगदेव राऊळ. येथील श्री चांगदेव राऊळ म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. प्रतिष्ठान अर्थात पैठण येथे त्यांनी आपले अवतार कार्य प्रकट केले. महानुभाव पंथाची ब्रह्मविद्या, सूत्रे, लीळा आणि मोक्षमार्ग यांचे प्रत्यक्ष उपदेश त्यांनी दिले. आज महानुभाव पंथाचा जो व्यापक आध्यात्मिक वारसा आपल्याला दिसतो, त्याचा केंद्रबिंदू श्री चक्रधर स्वामींचे कार्य आहे. पंचकृष्णांचे तत्वज्ञान. पंचकृष्ण म्हणजे 5 वेगवेगळे देव नव्हेत. महानुभाव तत्वज्ञानानुसार ते एकाच परमेश्वराचे 5 अवतार स्वरूप आहेत. काळ बदलतो, स्थान बदलते, अवताराचे नाव बदलते, परंतु जीवोद्धाराचे कार्य मात्र एकच राहते. म्हणून पंचकृष्ण संकल्पना आपल्याला ईश्वरी कार्यातील सातत्य समजावून सांगते. फ्लो टू रिमेंबर. पंचकृष्ण. लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. द्वापार श्री कृष्ण चक्रवर्ती. सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभू. द्वारका श्री चांगदेव राऊळ. रुद्धपूर श्री गोविंद प्रभू. प्रतिष्ठान श्री चक्रधर स्वामी. मेमरी फॉर्म्युला. कृष्ण दत्तात्रेय चांगदेव गोविंद प्रभू चक्रधर. कन्क्लूजन. पंचकृष्ण हे महानुभाव पंथाच्या संपूर्ण तत्वज्ञानाचे हृदय आहेत. ते आपल्याला शिकवतात की परमेश्वर जीवांच्या उद्धारासाठी वेळोवेळी अवतार धारण करतो. रूप वेगवेगळे असू शकतात, परंतु कृपा, ज्ञान आणि मोक्षमार्ग देणारा परमेश्वर एकच असतो. म्हणूनच पंचकृष्णांचे स्मरण म्हणजे परमेश्वराच्या अखंड जीवोद्धार कार्याचे स्मरण होय.
तुम्हाला पंचकृष्णांपैकी कोणत्या अवताराची लीळा सर्वाधिक प्रेरणादायी वाटते? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.